श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो आदि नारायण. विश्वचालका विश्वपालना, चराचर जे का रचना, ते जाण तव सत्ते. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 24वा अध्याय श्रवण करूया. श्रोते हो, 23व्या अध्यायामध्ये आपण श्रवण केलं, सद्गुरूच्या कृपेने अत्यंत कठीण परिस्थितीत सापडलेला असतानाही विप्रकुमार गोदांत हे निमित्त झालं, पण सद्गुरूची आज्ञा पालन केली हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. इथे महत्त्व आज्ञेचं आहे. माझे महाराज कीर्तनात नेहमी सांगतात की जनाबाईंनी जातं हातात धरलं म्हणून त्या जात्याला किंमत आली, कारण स्पर्श जनाबाईचा आहे. इथे आज्ञा सद्गुरूची आहे, गोदांत आहेच आहे, गोदाना इतकं महत्त्वाचं पुण्य आहेच. पण या पुण्याला दुसरी जोड कोणती असेल तर सद्गुरूच्या कृपेची आहे. आणि सद्गुरूची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवून जसा शब्द त्यांनी आपल्याला दिला त्या शब्दाचं पालन आपण तंतोतंत करणं हा अत्यंत सोपा आणि साधा परमार्थाचा उपाय. काही त्याच्यावर विचारच करायचा नाही. बाळाकरता आईचं दूध जसंच्या तसं चांगलं असतं, त्याला तापवत बसायची गरज नाही. हे तर या सद्गुरूची किती वर्णन करावी. ज्ञानामृत पाजणारी ती आई आहे, जसंच्या तसं स्वीकार करा. कारण आपलं भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन. आपला भूतकाळ, आपला भविष्यकाळ आणि आपला वर्तमान काळ हे सद्गुरूंना माहिती असतं. म्हणून आपल्या ज्या परिस्थितीत आपण आहोत या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढायसाठी गुरुचरणी ठेवीता भाव. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या चरणावर भाव ठेवा, आपोआप भेटे देव. भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे हो. म्हणून गुरुसी भजावे. गुरुच्या चरणाचं भजन करा, गुरुला शरण जा, सद्गुरूंची होईल ती सेवा करा. आणि प्रत्यक्ष स्वरूपात सद्गुरूची सेवा होत नसेल जरी तरी त्यांनी सांगितलेल्या वचनांचं तंतोतंत जीवनात पालन करणं ही पण एक सद्गुरू सेवा आहे. रूप ध्यानासी आणावे गुरुचे रूप. सद्गुरूंचं रूप डोळ्यासमोर आणा, सद्गुरूंचं नाम, सद्गुरूंनी दिलेली आपल्याला जीवनाची पुंजी पायोजी मैने. आपल्याला जे दिलंय, मीराबाईंनी सांगितलंय ना, राम रतन धन पायो. भगवंताचं नाम अगदी अट्टहासाने घ्या. विप्रकुमार उद्धरला आणि या सद्गुरूंचं लक्ष, नारायणाचं लक्ष आपल्या गुरुकन्येकडे लागलं. तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. लक्ष्मण नावाच्या नगरामध्ये धनदायी सावकारांचं गाव आहे आणि तेथे ती विप्रकन्या पाही. वेश्या घेवोनी गेली लवलाही, ठेवी ती झाली निजगृही अत्यादरे करोनी. तिच्या घरी हिचं वास्तव्य होतं. हिचाही वेश्येचा व्यवसाय सुरू झाला. योग की हिचा शोध घेता घेता नारायणाची स्वारी हिच्यापर्यंत येऊन पोहोचली. हिला पाहिलं, शेवटी तपस्वीच हो, इच्छा तिथे मार्ग मिळतोच. समोर पाहिल्याबरोबर यांनी विचारलं, तुझा जन्म कवने ठाई, कोठोणी आलीस या ठाई. ब्राह्मण कुळी उपजोनी पाही, काय केले सार्थक. तिच्याकडे पाहून तिच्या डोळ्यात डोळे घालून यांनी पाहिलं, कोण आहेस बाळा तू, कुठली आहे, तुझी आई कोण, तुझे वडील कोण, तू कुठे होतीस आणि इथे काय करतीये. अगं, उत्तम नरदेह पाही, वारंवार लाधणार नाही, याचे सार्थक करी काही, न पडे प्रवाही अनेक. अगं, तुला एवढा उत्तम नरदेह मिळालाय. मनुष्य जन्म अनमोल रे, माती में ना रोल रे. अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अमूल्य एवढा नरदेह तुला मिळालाय, काय करतीये तू, हे तुझं काय चाललंय, तू ओळखलं का मला. हे पाहिल्याबरोबर सद्गदित परम अंतरी, होनी तयाचे चरणधरी. बोलती झाली ते सुंदरी, अति आदरे तयाते. समूळ समग्र कथा तेही, तयाते सांगती झाली लवलाही. सगळं सांगितलं, रडायला लागली. महाराज,
महाराज, अत्यंत चूक झाली, पण आता तुम्ही सांगाल, तुमच्या सानिध्यामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे. महाराज, काही करा, पण माझा उद्धार करा. आपण जे म्हणाल, आजपर्यंत मी काही केलं नाही, पण आज मात्र संत सेवा घडली नाही जाण, नाही केले कथा पुराण श्रवण, वृथा आले जन्मा लागून. नाही नाही, आता माझी अवस्था अशी असली, काही सांगा, तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे. मग वदे तेव्हा नारायण, त्यांनी सांगितलं, माझ्यावर विश्वास आहे? हिने पाहिलं, हो महाराज, तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्याशिवाय माझा उद्धार करणारा आता कोणी नाहीये. यांनी पाहिलं, हरकत नाही, मग उद्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती स्नान कर, उत्तम वस्त्र परिधान कर आणि गावातल्या सगळ्या संत सज्जन मंडळींना बोलाव आणि घरासहित सगळी संपत्ती दान करून टाक. सगळ्याच्यावर तुळशीपत्र ठेवून टाक. कृष्णार्पणमस्तू करून टाक. मंडळी, इतकं सोपं आहे बघा. विचार करा, आपली परिस्थिती उत्तम असतानाही आपल्याला एखाद्या गोष्टीवर जरी तुळशीपत्र ठेवायची वेळ आली, मन धजेल? नाही धजणार हो, नाही धजणार. त्याच्याकरता खरं सांगू का, त्याचीच कृपा असली पाहिजे. त्याला रोज वारंवार प्रार्थना करा, देवा आमच्या मनाची सुद्धा अवस्था अशीच होऊ दे रे. आमच्या गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द आमच्या जीवनामध्ये आचरण करण्याची बुद्धी आम्हाला दे, कारण त्या बुद्धीशिवाय आम्ही कसं काय. तुझी सत्ता आहे म्हणून हे सगळं शक्य आहे देवा. देवाला प्रार्थना करा, भगवतीला प्रार्थना करा, जगदंबेला, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, सद्बुद्धी दे आणि आमची गुरुच्या चरणावर, गुरुच्या शब्दावरती निष्ठा राहू दे. इनी बघितलं, सांगितल्याप्रमाणे सकाळी सगळं गृहामधल्या साहित्यासह सगळं जेवढी संपत्ती होती तेवढी सगळी संपत्ती हिने दान केली. तुळशीपत्र ठेवले, गाई म्हशी कल्होळ सगळं जे दास दासी सगळे द्रव्य देऊन मुक्त करून वस्त्र ठेवलं नाही, रुपाय ठेवला नाही जवळ. आता तू एक करावे. यांनी पाहिलं, ठीक आहे, हे सगळं दान केलं, आता तू एक नियम कर की 3 सहस्त्र द्रव्य सुवर्ण मुद्रा जो देईल त्यालाच आपल्या शरीराचा उपभोग घेऊ देईल, असा नियम कर. इनी पाहिलं, ठीक आहे, आणि सांगितलं गुरूंनी, त्याप्रमाणे इनी केलं. रात्र झाली. ठरल्याप्रमाणे जे नारायणाने विप्र कुमाराच्या जीवनात घडवलं तसंच घडलं हो. हिला उपवाशी झोपायची वेळ आली. नारदांनी ब्रह्मदेवाला बघितलं, ब्रह्मदेवा, अहो तुमचा नियम आहे ना की कोणत्याही जीवाला उपाशी तुम्ही झोपू देत नाही. घडलेली कथा सांगितली, इतिवृत्तांत सांगितला. ब्रह्मदेवाची ही स्वारी 3 सहस्त्र द्रव्य घेऊन निघाली. सौदागराचा धरला वेश, सौदागराचा वेश धरला, येऊन उभा राहिला. म्हणला, बाई मला इच्छा आहे की तुझा उपभोग घ्यावा. हिने पाहिलं, 3 सहस्त्र द्रव्य त्यांनी आपल्या जवळची दिली, द्रव्याची पुंजी दिली आहे. ब्रह्मदेवानी पाहिलं, हे द्रव्य घे, मी आत्ताच थोडंसं माझं एक काम करून येतो. द्रव्याची पुंजी दिली. ब्रह्मदेवाची स्वारी निघून गेली. रात्रभरिणी त्याची वाट पाहिली, नाही आला हो. सकाळी उठली, आपल्या सद्गुरूंना नारायण जाऊन सांगितलं, महाराज अशी अशी घटना घडली आहे. त्यांनी सांगितलं, हरकत नाही बाई, आता स्नान करायचं आणि हे द्रव्य दान करायचं. हिने सांगितल्याप्रमाणे कृती केली. 3 सहस्त्र द्रव्य दान केलं. दिवस पूर्ण उलटला. संध्याकाळ होत आली. नारदांची स्वारी ब्रह्मदेवाला बघते, देवा अहो काय झालं तुमच्या नियमाचं? बघा ती पोरगी उपाशी आहे, आता दसपट तिला द्रव्य द्यायचं म्हणून ब्रह्मदेवाची स्वारी पुन्हा 30 सहस्त्र द्रव्य घेऊन निघाली. आली आहे. तिने पाहिलं, महाराज मी आपल्या द्रव्याचा स्वीकार करते, तुमचं द्रव्य माझ्याजवळ ठेवून घेते, पण माझा नियम आहे, मी ज्याचं द्रव्य आधी घेतलेलं आहे त्याला उपभोग घेतल्याशिवाय त्यांनी मी तुम्हाला उपभोग देऊ शकणार नाही. तो आता काल माझ्याजवळ 3 सहस्त्र द्रव्य ठेवून गेला. पहिल्यांदा मला त्याची इच्छा पूर्ण करावी लागेल, मग तुमची इच्छा पूर्ण करेल. ब्रह्मदेवानी पाहिलं, आता हा नियम पुढे कसा चालायचा? बरं, ब्रह्मदेवानी पाहिलं, ठीक आहे काही हरकत नाही,
ब्रह्मदेवानी मनात विचार केला, 2 दिवस उपाशी राहिली, तिसऱ्या दिवशी बरोबर यातलं द्रव्य घेईल आणि जेवण करून घेईल. नाही हो, ब्रह्मदेवाला वाटलं होतं पण त्याच्या विरुद्ध घडलं. तिसऱ्या दिवशी पण इने आपल्या गुरूंच्या आज्ञेने सगळी संपत्ती दान करून टाकली. आता मात्र ब्रह्मदेवासमोर प्रश्न निर्माण झाला. नारदांनी पाहिलं, देवा आता काय करणार? ब्रह्मदेवाची स्वारी आली आहे आणि ब्रह्मदेवानी पाहिलं, आता असं करत राहिलं तर हे तर आपल्याकडे पट वाढतच जाईल. 3चे 30 झाले, 30चे पुन्हा 3,00,000 द्यायची वेळ, कसं चालायचं? हे सगळं गणित बसायचं कसं? शेवटी तिचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मदेवाची स्वारी आली. ब्रह्मदेवाची स्वारी आल्यावरती तिने पाहिलं, देवा देवा मी एकटी तुमच्या बरोबर येणार नाही. माझा उद्धार जरी करायचा असला तरी म्हणे, सद्गुरु नारायण न देखता न येता जाण, न सेवी मी विमान जावे परतूनी माघारे. मग विमान करुणी स्थिर दूर गेले सत्वर, नमोनिया चतुर्वक्त्र समाचार सांगितला. आपल्या गुरूंच्या जवळ वर्तमान सांगितलं आणि परतून आली. नीनी पाहिलं, देवा मी माझ्या गुरूंना बरोबर घेतल्याशिवाय येणार नाही. आणि भगवंताला, नारायणांना सुद्धा बरोबर घ्यावं लागलं आणि या विप्रकन्येचाही उद्धार भगवंतानी केला. पौराणिक कथा आहे मंडळी. पुराणामध्ये या सगळ्या घटना घडून गेल्या आहे. श्रद्धा, विश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण त्यापुढेही सांगू, आज आपण अंतःकरण निष्ठेने, श्रद्धेने सद्गुरूंना शरण जाऊन अंतःकरणाच्या अगदी कोपऱ्यातून आवाज देऊन बघा. आजही हीच अनुभूती आपल्याला येईल. अहो, बदल कोणताही असू द्या, काळात बदल झाला, वेळेत बदल झाला, पण त्या शक्तीत अजून बदल झालेला नाही. शक्ती तीच आहे. जो हाक मारेल त्याच्याकरता ही शक्ती निश्चित धावून येणारी आहे. आपल्याला आपल्या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर सद्गुरू शक्तीला शरण जा. सद्गुरूचा शब्द पाळा, टाळा अनर्थ जीवनाचा. जो सद्गुरूचा शब्द पाळतो त्याच्या जीवनाचा अनर्थ नक्कीच टळतो. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 24तम अध्याय गूढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.